सिक्सर किंग आणि कालपासून आतापर्यंत 3 मॅन ऑफ द मॅच घेतलेला आकाश पुन्हा बॅटिंग ट्रॅकवर अर्थातच विकेटवरती सज्ज होतोय. महत्वाची मॅच कविश 11 मुलुंड वर्सेस स्कायरायझर घाटकोपर. कविश 11 सध्याच्या घडीला एक मोठं नाव चर्चेत असलेलं नाव कविश 11 मुलुंड. आमचे सर्व कार्यकर्ते प्लीज स्टेजच्या मागे यायचंय. स्कायरायझर घाटकोपरची सलामीची जोडी अर्थात शिवाजी आणि आकाश जांगीड. हा सामना केवळ 4 षटकांचा राहील. पंच नाथा आणि चिंटी. पंच विशाल. डेड बॉल. आता मात्र विशाल ह्याच ठिकाणी आपण पिचिंग केलं तर आपल्याला दंड आकारला जाईल. 9 स्वरूपाचा दंड असेल. हा डेड बॉल. सामना येतो सुरुवात. वैयक्तिक पहिला संघासाठी पहिलं निर्णायक षटक आणि ते देखील निर्णायक फलंदाज समोर आकाश जांडे. सध्याच्या घडीला फॉर्म मधला खेळाडू. त्याच्या बॅटमध्ये फक्त सिक्सर बरसत आहेत. तोच आकाश. हरच आकाश तुझी आयसाईट खूप चांगली आहे. तो हेरलास की ज्या ठिकाणी बॉल पिच झाला तो मातीमध्ये पिच झाला. पहिला बॉल डेड होता परंतु आता मात्र पंचाने दंडित केलाय. नो बॉल या नो चेंडूवरती 1+1 2 धावांनी खातं उघडतो आकाश आपल्या संघाचं आणि स्वतःचा देखील. बिनबाद 2. प्रथम फलंदाजी करत असताना स्काय रायडरचा संघ. समोर आहे कविश 11 मुलुंडचा संघ. शिवाजी. एक जोरकस चेंडू. विशालच्या भातातून निघालेलं हे अस्त्र शिवाजीला काही समजलं नाहीये. निर्धाव चेंडू निघतोय. यशकच्या हातामध्ये सोपवतोय. चेंडू आराम करतोय. विराम करतोय. पुन्हा जातोय विशालच्या हातामध्ये. बिनबाद 2. सावध, संयमी, आकर्षक आणि हळूवार सुरुवात स्काय रायडर्स घाटकोपर संघाकडून. क्वार्टर फायनलचा हा सामना. उपांत्य फेरीचा हा सामना. विशाल तो शिवाजी. पुन्हा एकदा मिस टायमिंग. पुन्हा एक निर्धाव चेंडू. 2 चेंडू 2 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना स्काय रायडर्स घाटकोपर संघ. पुन्हा एकदा आकाश जांगीड काहीतरी शिवाजीला समज देतोय की बाबा आपल्याला धावा जमा करायच्या. डॉट चेंडूवरती वेळ वाया न करता धावा कशा येतील ह्याच पाहायच्या. त्याचाच पुनरावृत्ती तुला करायची आणि करावी लागेल कारण महत्वाचा सामना आहे. हा सामना जिंकला तर तुम्ही सेमीफायनल मध्ये पोहोचाल याचं भान ठेवायचं आणि फलंदाजी करायचं. पुन्हा एकदा विशाल शिवाजीसाठी. तिसरा चेंडू. बॅटची कड लागली आहे. एक धाव का रुकू शकत नाही क्षेत्ररक्षक. एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 3. 3 चेंडू 3 धावा. वैयक्तिक 2 धावांवर खेळतो तो आकाश जांगीड. वैयक्तिक 1 धावावर खेळतो तो शिवाजी. सलामीची जोडी स्काय रायडर घाटकोपर संघासाठी. महत्वाचा सामना कविश 11 मुलुंड विरुद्ध स्काय रायडर्स घाटकोपर. पुन्हा विशाल आकाशसाठी. अकूट टप्पे टाकण्यावर जोर देतोय तो विशाल. आकाश ऑफस्टोनच्या बाहेर आलेला ऑफस्टोनच्या बाहेरचा चेंडू. हरकत मेही बरकत. सुरेख चेंडू. निर्धाव चेंडू. खेळ बसवले ते आकाश जांगीडवर विशालाने. सुरेख गोलंदाजाचा नमुना पेश करतोय तो आकाश आपल्या संघासाठी. विशाल पुढचा चेंडू आकाशसाठी. पुन्हा एकदा आकाश सज्ज होतोय. त्याच्या बॅट मधून निघाले षटकार. तोच आकाश विशालचा सामना करतोय. पुढचा चेंडू विशाल. आता मात्र उंचावरून फटका कन्वर्ट केलाय आणि तो जातोय सीमारेषा पलीकडे. आणि धावसंख्या 4 ने पुढे जाते. चौकार असेल हा. त्यांचा चौकार असेल. माफ करा निर्णय कळवायचा आहे. बॉल पानामध्ये लँड झाला आणि बाउन्स होऊन सीमा पलीकडे गेला. त्यामुळे 4 धावा मिळतील त्या आकाशला. 4 धावा मिळतील स्काय रायडर संघाला. 4 धावांनी धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 7.
बिनबाद 7 प्रथम फलंदाजी करत असताना 4 ओव्हरचा सामना खेळत असताना पहिल्या इनिंगचं टार्गेट देत असताना स्काय रेडरचा संघ. विशाल सुरेख गोलंदाजी, परंतु तेवढंच चांगल्या फलंदाजीचे प्रत्यक्ष दाखवतोय तो आकाश झांगेड आपल्या बॅटमधून. पिवळ्या रंगाची बॅट घेऊन फलंदाजी करतोय, ऑप्शनच्या बाहेर येतोय, पुन्हा एकदा उंचावरून तटावतोय, कॉम्बिनेटरी बॉक्स जवळ चेंडू होतोय, क्षेत्ररक्षकाकडे आहे, काहीसे मिसफील्ड होतोय, परंतु एका धावा समाधान म्हणतो कारण स्ट्राईक माझ्याकडे हवंय. कारण फलंदाजी मला करायची आणि फलंदाजी करताना मोठी धावसंख्या सगळी उभा राहायची, यासाठी भर देतात तो आकाश आपल्या संघासाठी. आता स्काय रेडर संघासाठी पहिले षटक संपतंय, षटका समाप्ती धावसंख्या होते बिनबाद 8. कांजूर बॉयज आयोजित स्वर्गीय संतोष कळविटेकर स्मृती चषक 2024 भव्य पावसाळी बरोबर स्पर्धा. या स्पर्धेमध्ये एकविरा क्रिकेट क्लब, एकविरा ज्युनियर सचिन जोशी, निलेश चौगुले, अनिल ठाकूर, विश्वजीत बाबल, सुभाष आमरे, अजय धोपावकर, दिलीप पाटील, सचिन पाटील, नंदू म्हात्रे, बंटी, स्वप्नील गुडेकर, सागर गुडेकर, सुमित आवटे, अमर मोरे, त्याचप्रमाणे संतोष, संदीप मस्कर, निलेश, भावेश कीर्तने, विघ्नेश कीर्तने यांच्या सर्वांचा सहभाग आणि सर्वांच्या मेहनतीतून उमेश सावंत या सगळ्यांच्या मेहनतीतून सफल झालेली यशस्वी स्पर्धा आज आपण या कांजूरच्या मैदानात, परिवारच्या मैदानात पाहतोय. नवीन गोलंदाज मोहित खरंच मागच्या सामन्यात मोहित केलं होतं, एक झेल पकडला होता, सुरेख गोलंदाजी केली होती, परंतु समोर देखील संमोहित करणारा फलंदाज आहे आकाश. तुला मी सांगितलं होतं तू मोहित असशील, परंतु संमोहित करणारा आकाश संमोहित करतो आणि षटकार लगावतोय. 6 धावांनी धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते 14. दुसरा षटक मार्गस्थ असताना हॅलो, माफ करा, आपला कैलासवासी आपला संतोष कळवेगट्टे याच्या स्मरणार्थ हे आपलं स्मृतीचक्र इथे चालू आहे. बरेचसे असंख्य मित्र इथे त्याचे उपस्थित आहेत, त्यापैकी आपला मित्र आहे आपला उमेश. तर मला उमेशला एक विनंती करायची की त्याच्याबद्दल 2 शब्द बोलायचे आहेत. उमेश तू ये आणि तुमची जी काय आठवण आहे, प्रशांत तुला पण बोलायचं आहे, रोहितला पण बोलायचं आहे, सागरला पण बोलायचं आहे, कोयता बाबू तुला पण बोलायचं आहे, सुमितला पण बोलायचं आहे, सगळ्यांना इथे येऊन बोलायचं, 2 शब्द बोलायचे त्याच्याबद्दल, कारण की त्याच्या स्मरणार्थ इथे चषक हे चालू आहे. तर मला असं वाटतं की मी ॲज अ वैभव, मला माहिती आहे तो मित्र माझा कसा होता, कारण की तो खूप छान, म्हणजे असं मित्राला असं जाणणारा माणूस होता, खूप छान माणूस होता. त्याच्याबद्दल बोलणं म्हणजे खूप कमी आहे, बरंच काय आहे त्याच्याबद्दल बोलण्यासारखं, पण माझ्याकडे एवढा वेळ नाही त्यासाठी बोलण्यासाठी. तर मी उमेशला मी इथे आमंत्रित करतो, तू इकडे ये आणि त्याच्याबद्दल 2 शब्द सांग. उमेश ये आणि त्याच्याबद्दल तू 2 शब्द बोल, काय हरकत नाही. काही असेल, जे काय आठवणी असतील, काही असतील, हे तुला बोलायचं आहे. आंग्रे तुला पण बोलायचं आहे, सागरला पण बोलायचं आहे, रोहितला पण, सगळ्यांना बोलायचं आहे. उमेश बोल. संतोष कळकट्टे याच्याबद्दल बोलायचं झालं तर एकदम माझ्या शाळेय टाईमपासून एक जेवढा मित्र असा माझा, कॉलेज टाईमपासून ते आम्ही जॉब सोबत करत होतो. एक अतिशय अट्रॅक्टिव्ह व्यक्तिमत्व होता आणि मित्रासाठी जगणारा माणूस होता. काही गोष्ट बोललो की संतोष हे आपल्याला करायचं आहे, धावसंख्या 22 आहे. मित्र म्हणून तो त्या गोष्टीसाठी कधीच त्याने नाही असं म्हटलं नाही. आणि त्याची आठवण आणि त्याचा असलेला सहवास हा ॲज अ कांजूर बॉईज किंवा ॲज अ मित्र म्हणून मी कधीच विसरू शकत नाही. त्याच्याबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे.
मैत्री जगणारा हा माणूस होता, एवढंच मी सांगेल. आणि मैत्रीमधला एक राजा माणूस माझा भाऊ, एवढंच मी बोलेल. माझा भाऊ आज माझ्यासोबत नाही आहे. बस. धन्यवाद धन्यवाद उमेश. खरंच यार, म्हणजे मी तर खूप कमी आहे म्हणजे या मैदानामध्ये. माझ्या अगोदर माझा मित्र आला होता रोहित, आणि रोहित इथे आला. मला त्याच्या बरोबर मी इथे आलो. मला कळलं की तो काय पोरगा आहे. म्हणजे संतोष असा मुलगा होता ना, खरंच तो खूप छान मुलगा होता. काही असो, काम असो, काही असो, पिकनिक असो, काही असो, पहिला तो पुढे असणारा माणूस होता. खूप म्हणजे छान. म्हणजे माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी पहिला असा बघितलेला माणूस होता संतोष. मी संतोषला खूप मिस करतो ॲक्च्युली. तो खूप छान पोरगा होता. तर मी प्रशांत आंगरे कुठे असेल त्यांनी इकडे यावं, त्यांनी त्याच्याबद्दल 2 शब्द बोलावं. कारण की उमेश आणि प्रशांत हे त्याच्या जवळचे मित्र होते. बबली कुठे आहे? बबली, त्याने पण तयार राहायचं. बबली तू धाव संख्या होती 28, 28, तुला पण तयार राहायचं. कारण की त्याच्या स्मरणात आपलं स्वप्न होतं. हे आपलं स्वप्न, हे नाता, सागर, रोहित, पूर्ण कांजूर. म्हणजे आपला बाळा पाटील कुठे आहे? बाळा पाटील मला माहित नाही कुठे आहे. बाळा पाटीलने पण मला वाटतं की स्टेजच्या इथे त्याने यावं आणि त्याने 2 शब्द बोलावं. कारण की तो पोरगा जो होता ना, तो खूप वेगळा होता. तो होता म्हणून हे सगळं चालू आहे. हे सगळे सामने चालू आहेत. मला प्रशांत आंगरे प्रशांत आंगरे 2 शब्द बोलतो त्याच्याबद्दल. हां प्रशांत. थँक्यू. नाता, सागर, बाळा आणि रोहित, तुम्ही जी ही टुर्नामेंट केली ती गोऱ्यासाठी. आम्ही त्याला कधी संतोष नाही बोललोय. आम्ही त्याला फक्त गोऱ्या आणि बोलतो जिगरी विस्की. ही आमची मैत्री. सगळ्यात खास बोलतो पहिला मी, उम्या आणि गोऱ्या. आम्ही तिघले जीवलं यार. भावा मिस यू. खरंच तुला मिस करतोय. पण बोलतो ना, मैदानात कुठे भी कधी पण येऊ, हास्य म्हणजे दुखवटा असेल, पण जेव्हा गोऱ्या, खरंच गोऱ्या तू गोऱ्याच आहेस. जेव्हा तू समोर येतो, तू दिसलास की तुझा ते बोलतात हास्य चेहरा, ते आम्ही कधीच नाही विसरू शकत. जे ते मी मरेपर्यंत नाही विसरू शकत. तुझा तो हास्य चेहरा अजून पण ॲटलिस्ट माझी मिसेस तुझी आठवण करते प्रत्येक वेळी. हा माझ्यासाठी प्लस पॉईंट आहे गोऱ्या, की गोऱ्या होता आणि गोऱ्या राहणारच. हे एक मोठी गोष्ट. बाकीचं काय असू दे काय नसू दे, पण त्याची जी आठवण, तिचे जे महत्त्व प्रत्येकाही मित्रांना उपयोगी पडणार. अरे मी आहे. हास्य चेहरा म्हणजे गोऱ्या. कांजूरमध्ये कोण पण असू दे, गोऱ्या म्हणजे हास्य चेहरा. कधी पण येणार चेहऱ्यावरती हास्य दिसणार. म्हणजे आपली घरातली काय पण असू दे, दुखवटा काय असू दे, अरे याच्याला गोऱ्या दिसला म्हणजे आपलं हास्यपणा दिसला समोर. हा गोऱ्या होता. दररोज मला सगळ्यात मला शिव्या घालणारा पहिला बोलतो गोऱ्या. हा एक मैत्री आमची दोघांची. मला तर जास्त करून गोऱ्या घालतो बबल्या. मला पहिला शिव्या घालणारा असेल तर तो पहिला फक्त बबल्याला विचार, शिव्या कोणाला घालेल? मला. आम्ही दोघं खास जिगरी, उम्या, मी, गोऱ्या, बबल्या, चौकडी. आणि नंतर आमची पाचकडी सागर. नंतर आमचा ग्रुप याचाच कांजूर बॉईज. दिस इज वॉज कांजूर बॉईज. भले त्यामध्ये सिनियर खेळाडू विश्वजित बाबल, बाळादा पाटील. बाळादादाचं प्रत्येक वेळी आमच्या कांजूर बॉईजला भरपूर हे असतं सपोर्ट. काय पण असू दे, मी आहे, तुम्ही करा, हे करा, प्रत्येक गोष्टी. गोऱ्या ऑलवेज मिस यू ब्रो. आठवणीत राहणार मरेपर्यंत. तू आठवणीत राहणार बाबा. मिस यू. खरोखर या मैदानासाठी ज्याने आपलं रान पेटवलं ते आपले बाळा पाटील, नाता पाटील. नाता खरंच यार, म्हणजे बाळा पाटील असो, नाता पाटील असो, खरंच तुम्ही या मैदानासाठी बरंच काय केलंय. बरंच काय. ह्याच्या अगोदर मी माफी मागतो, कोणाचं नाव घेऊ शकलो नाही, कारण की मी नवीन आहे याच्यामध्ये. ह्याच्यानंतर मी बबली, म्हणजे आपल्या गोऱ्याचा एकदम जवळचा मित्र बबली, त्याचे 2 शब्द त्याने मनोगत करावं. कारण की बघा, आज त्याच्या स्मरणार्थ हे चषक चालू आहे. त्याच्याबद्दल 2 शब्द इथे झालेच पाहिजेत. मी बबली पाटील यांना माईकचा बोला. आज गोऱ्या होता आपल्या जवळ, पण तो आता सध्या नाही आहे. पण बोलायचं खरं म्हणजे आज जे झालं ते त्याच्या नशिबात होतं. ते झालं. पण ह्याच्यानंतर
आज आपण जे त्याचा वारसा पुढे घेऊन जाऊ हा मेन आहे. आज कांजूर बॉईज, बाळा पाटील, विश्वजित बाबल ह्यांच्या स्वरूपाने जे आता हे चाललंय हे मेन आहे. मेन सर्वात बाळा पाटील, विश्वजित बाबल हे जे सिनियर खिलाडी आहेत ह्यांनी जे आपल्याला आता मार्गदर्शन दिलंय ह्याच्या पुढे हे चाललं पाहिजे. पण गोऱ्या आता मिस यू, खरंच त्याला संतोष कळवीकटे कोणच ओळखत नव्हतं, पण आम्हालाच माहिती होतं की तो गोऱ्या मिस यू आमच्या टी शर्टच्या मागे पण आहे. गोऱ्या मिस यू आज खरंच त्याची आठवण भरपूर येते. तो गेला तेव्हापासून पण आणि आत्ताची गरज पण तो खरंच तो भरपूर तो रेनी टुर्नामेंटला असायचा तेव्हा पण ते इथे बघायचा किंवा सगळं बोलायचा की अरे हा आला, तो आलाय, पण तो सांगायचा की हा आलेला होता की तो 2 सॅटर्डे संडे बघायचा टुर्नामेंट आणि सगळं सांगायचं आम्हाला की काय झालं, कोण आलेला, कोण नाही आलेला, 25-50 काही असू दे, काही नाही असू दे, पण तो सरळ सांगायचा आम्हाला की अरे हा खरोखर हा मोठा फिल्डर आलेला होता, हा नव्हता, हा नाही आहे. पण तो जे सांगायचा त्याच्या ह्याने आम्हाला समजायचं खरोखर की गोऱ्या सांगायचा त्याच्यानंतर आम्हाला समजायचं की बरोबर आज आमच्या कांजूरमध्ये टुर्नामेंट झाली आणि ह्याच्यात हे फिल्डर आलेले होते. तर खरंच त्याचा मोठा वाटा की बाळा पाटील आणि विश्वजित बाबल खरंच ते आमचे खरे मोठे म्हणजे आमचे गुरु आहेत. त्यांना आम्ही कधी विसरू शकत नाही आयुष्यात आजपर्यंत की बाळा पाटील आणि विश्वजित बाबलला काहीच काय करू नाहीत. त्यामुळे तेच आमचे सगळे गुरुस्व आहे, सगळं ते आहे. ह्या टेनिस क्रिकेटला किंवा रबर क्रिकेटला बाळा पाटील आणि विश्वजित बाबल हेच आमचे मेन आहेत. आता मी बाळाला सांगेल की तू सांग तुझं करिअर का त्याच्यानंतर. खरं जसं बोलतात ना इंटरनॅशनल क्रिकेटचा प्लेअर सचिन तेंडुलकर आपला देव आहे, तसा परिवार क्रिकेटचा देव आपला बाळा पाटील आहे. खरं टाळ्या वाजवा, टाळ्या खरंच बोलतोय. बाळा पाटील असेल, सर असेल, नाता असेल, बरेच लोक असतील हे मैदान वाचवण्यासाठी ज्याने खरंच खूप म्हणजे बोलतात ना मी काय नेता नाही काय नाही पण मला बोलता येत नाही पण मी बोलतोय, माझं मानस आहे बोलण्याचा. बाळा पाटीलने पण एक गोऱ्याबद्दल मनोगत व्यक्त करावं अशी माझी विनंती आहे. बाळा पाटील. हॅलो. गोऱ्या फक्त मला गोऱ्या हा नाव माहिती होता, त्याचा खरं नाव मला माहीतच नव्हता. जेव्हा आम्ही बोटीवर गेलेलो, मच्छी पकडून आलो आणि सकाळी बघतो तिथं सगळे जमलेले होते. बोलो काय झाला तर बोलतो असा पोरगा नावाने बोलत वाढला, पण मला नाव त्याला माहीत नव्हता. कोण संतोष. नंतर मग घरी आलो, मी घरून आंघोळ केली आणि सगळी पोरं धावलेली स्मशानभूमीच्या इथं बोलतो प्रवीण हॉटेलच्या इथं असं झालं. तेव्हा आम्ही गेलो. खरोखर खूप वाईट वाटतं, आपल्यातून गेला 55 धावसंख्या 55 आणि आपला पोरगा आपल्यातून निघून गेला. ही खूप खंत आहे. आणि एवढा चांगला पोरगा होता, कोणाच्या भांडणात नाही काही नाही. आणि हा मैदान बोलतो ना, मैदान बाळा काही नाही रे. 34 मंडळाने लेटर दिलेले रे, मंडळाने 34 मंडळाने लेटर दिलेले. आणि एवढ्या पोरांनी मेहनत केली आहे ना, सगळं हा मैदान वाचवायचं आहे ना सगळ्या कांजूरकरांनी. आणि आपले पॉलिटिक्सवालेच होते, त्यांच्याशिवाय आपला झाला नसता पण झाला. पण 34 मंडळांनी लेटर दिलेले आणि हा मैदान वाचला. फक्त एक निमित्त होता माझा, फक्त बाळा पुढे आला, जरा काय झाला, अरे वाढवलाय मैदान, काम चालू होता, मी गेलो तोडायला. संजय पाटीलने मला 3 वेळा पोलीस चौकीला नेला. 3 वेळा संजय पाटील साहेबांनी फोन करून मला सोडवला. आणि सगळी पोरं मी एकट्याचं नाव घेऊ नका, 34 मंडळांनी लेटर दिलेला आणि 34 मंडळांनी सगळी कांजूरकर आपल्या बरोबर आहेत. बस. धन्यवाद बाळा पाटील, तुम्ही आहे म्हणून हे मैदान आहे. खरोखर अशा क्रिकेट प्रेमीसाठी हे असं मैदान भेटणं हे खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मी तुमचं खूप सर्व कांजूर वासियांच्या तर्फे तुमचं बाळा पाटील मी खूप आभार मानतो. सर कुठे असेल त्यांनी मंचाचा ताबा घ्यायचा आहे. ह्याच्यानंतर आपले मी ज्यांच्याबरोबर खेळलोय म्हणजे जेव्हा आम्ही बोलतात ना टेनिस क्रिकेट जेव्हा खेळलो, जेव्हा आम्ही बच्चे त्याच्या आमच्या समोर
आमच्यासमोर बलड्डे असा बॉलर आला होता, त्यांचं नाव आहे विशू. ते आले, त्यांनी धावसंख्या 61. त्यांनी गोऱ्यासाठी, आपल्या संतोषसाठी 2 मिनिटं काय, त्याच्यासाठी 2 मिनिटं खूप कमी आहे हो. 2 मिनिटं का 2 दिवस पण खूप कमी आहे, पण त्यासाठी तुम्हाला 2 शब्द बोलायचे आहेत. विशू, आज जे टुर्नामेंट आहे, कांजूरबाईचे टुर्नामेंट भरवलेले आहे, त्यांचं पहिलं अभिनंदन करतो मी सर्वांचं. त्या अभिनंदनामध्ये मी पण आहे सहभागी आहे. आणि ही जी संतोष कळवडेचे टुर्नामेंट आहे ते गोऱ्या हा माझा खास फ्रेंड आहे. कारण उम्या, मी आणि माझा प्रशांत हे आम्ही चौघे मित्र आहे. त्या बबलू पण आहे. हे आमचे जे ऑर्गनायझर आहे त्या ऑर्गनामध्ये आम्ही कुठे मागे बघत नाही. आणि आज जे टुर्नामेंट आपण संतोष कळवडेचे टुर्नामेंट आपण करतो असं त्याच पृथ्वी जो काळ गेल्या वर्षी जो आला संतोषच्या काळामध्ये चुकीमध्ये घडलं ते आपल्याला ते आवडलं नाही. मला पण ते घडलं नाही पाहिजे, ते चुकीने. धावसंख्या 64. लास्ट चेंडू शिल्लक. जे घडलं गेल्या वर्षी 2003 मध्ये जी गोष्ट घडली ते आमच्या हृदयाला असं वाटलं, आम्हाला तो अटॅकच आला असता. आमचा मित्र आज तो नाही आहे, पण दोस्ती ही कायम राहणार. आणि आम्ही ती दोस्तीमध्ये आमचे कांजूरबाई मित्रमंडळाचे ते आम्ही कायम निवड त्याच्या स्मृती. धावसंख्या आहे 70. 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रथम फलंदाजी करत असताना स्काय रायडर्स संघ घाटकोपर 4 षटकांमध्ये 70 धावांची. आज त्याचा दुसरी गोष्ट आम्ही त्याला पहिलं टुर्नामेंट करू आहे. ह्याच्या पुढे अजून टुर्नामेंट त्याचे सक्सेसफुल आम्ही करू आणि प्रयत्न पण करू. ते आम्ही प्रयत्न सक्सेसफुल करू. काय दृष्टिकोन आमचं कमी जास्ती झालं असेल या टुर्नामेंटला, नाही आज जास्ती काही कमी जास्ती कळले असेल त्याच्या पुढच्या वर्षी 2024-25 मध्ये ह्याच्यापेक्षा मोठी टुर्नामेंट करू संतोष कळवडेच्या नावाने. हे माझं सभाशय आम्ही समजतो आणि ती आमची मोठी आठवण राहणारच आहे. आज आमची वाटणं आहेच, पण याच्या 2025 मध्ये याच्या पुढे 1 लाखाची टुर्नामेंट आम्ही प्रयत्न करू. थँक्यू विशू. बोलण्यासारखं माझं एवढं मोठं हे नाही. विशू दादा मला बोललं पाहिजे त्याला. ॲक्च्युली इथे या मैदानामध्ये ना एवढं तुम्हाला मैदान दिसताना सगळ्यांचं काही ना काहीतरी मोलदाना आहे, प्रत्येकाचा काही ना काहीतरी वाटा आहे. त्यापैकी स्वप्नील गुडेकर फॅमिली जर बघायला गेलं तर सागर गुडेकर असेल, स्वप्नील गुडेकर असेल. स्वप्नील गुडेकर यांनी इकडे यावं आणि गोऱ्याबद्दल 2 शब्द बोलावे असं मला वाटतं. आणि सॉरी, बोला. सर्वांना पहिल्यांदा आधी नमस्कार माझा. संतोष नाव घेतल्यानंतर सर्वांच्या मनामध्ये संतोष झाला पाहिजे, पण आता संतोष आपल्यामध्ये नाही आहे. सर्वात पहिली म्हणजे गोष्ट की त्याच्याबद्दल असं जे घडलं ते आम्हाला पण अनपेक्षित होतं की म्हणजे जे काही घडलं ते आता कसं असतं प्रत्येकाच्या एक जीवनामध्ये जे लिहून ठेवलं आहे ते गोष्ट घडणारच. पण सर्वांसाठी संतोष हे नाव हे भरपूर चांगलं होतं किंवा गोऱ्या एक बोलल्यानंतर गोऱ्याची जी आठवण होती ती ते सर्वांच्या मनामध्ये तशीच जडून राहिलेली आहे. सर्वांना बोलायला गेलं तर एक ती त्याची आठवण किंवा त्याचं कर्तृत्व किंवा काही असेल, म्हणजे एक क्रिकेट खेळत नव्हता तो, पण क्रिकेटशी संबंधित सगळी माहिती त्याने शनिवार रविवार जरी तो मैदानात आला तरी तो सगळ्यांना त्या बाबतीत देत होता, कुठला प्लेअर काय करतो काय नाही. तर माझं एक सर्वांना म्हणणं की आजची ही टुर्नामेंट आता शनिवार रविवार जी 2 दिवस टुर्नामेंट म्हणजे घडवण्यात आली किंवा आयोजित करण्यात आली, जी कोणी घडवली, सर्वात मस्त टुर्नामेंट चालू आहे. आणि त्यात आम्ही आमच्या जे सर्व सिनियर प्लेयर आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की जी मैदान वाचवा आता बाळा पाटील यांनी सांगितलं, हे आमचे लिजंड खेळाडू त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्यांनी जी म्हणजे मैदान वाचवण्यासाठी 34 टीमचं आयोजन आलं किंवा काय, कारण की सत्य परिस्थिती आहे सध्या मोठं ग्राउंड कुठेच नाही आहे खेळण्यासाठी. लहान मुलं मोठी मुलं खेळतात, त्यांना सध्या मैदान कुठेच राहिलेलं नाही आहे. तर आम्ही सगळ्यांना म्हणजे पूर्ण म्हणजे आता शास्त्रीनगर किंवा जे नगर आहेत सर्व सिनियर किंवा जे बाहेरचे फिरणारे येतात किंवा काय येतात,
आपल्यासाठी मैदान कुठेच राहिलेलं नाही आहे. तर सर्वांनी त्यासाठी पहिल्यांदा योगदान द्या. कारण की एक थोरांपासून म्हणजे जे वयस्कर लोक आहेत किंवा काय आहेत, सध्या वॉकिंगसाठी सकाळी येतात परिवारमध्ये, त्यांच्यासाठी आहेत. एक आपण एक जस्ट म्हणजे असं मनामध्ये आणलं तर 40+ म्हणजे वयाची 40 वर्ष पार केलेले सध्या म्हणजे आपण त्यांचं एक नेतृत्व डोळ्यासमोर आणून जे सध्या सकाळी येऊन प्रॅक्टिस करतात किंवा खेळतात म्हणजे एक आपले म्हणजे तंदुरुस्त राहण्यासाठी, तर सर्वांना त्यासाठी एक चांगलं तुम्ही एक म्हणजे सपोर्ट करा तुम्ही. आणि माझं अजून एक मोठं म्हणणं आहे की सर्वजण म्हणजे सर्वांच्या मनामध्ये एक असं आहे की प्राणी पाळतात म्हणजे सर्वात मोठं हे मी सांगण्याचं उद्दिष्ट म्हणजे काय की प्रत्येकाला एक प्राण्यांबद्दल आवड आहे किंवा प्राणी पाळतात. एक सध्या बोलायला गेलं तर कुत्रे, मी मान्य करतो प्रत्येकाला मनामध्ये एक असतं की आमच्या घरात कुत्रा आहे तर आम्ही त्याला एक मुलाबाळांप्रमाणे त्याला एक वागणूक देतो किंवा काय करतो, आम्ही पण या मैदानात खेळतो. तर माझं एक वैयक्तिक असं मत आहे की ज्यावेळी तुम्ही कुत्र्यांना किंवा काय इकडे घेऊन याल तर त्यावेळी जे ते लोक विष्ठा करतात तर ती तुम्ही विष्ठा स्वतः विष्ठा वगैरे काही केली तर ती तुम्ही उचलून घेऊन पिशवीतनं बाजूने डस्टबिनमध्ये टाका. कारण की इथे लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत सगळेजण खेळतात इथे, तर त्यांच्या आरोग्याला काही दुखापत किंवा हानिकारक काही होऊ नये कारण की शेवटी ते विष्ठा आहे. तर तुम्ही आम्हाला असं म्हणणं नाही की तुम्ही कुत्रे पाळू नका किंवा काही नाही. महानगरपालिकेचं मैदान आहे, इथे सगळ्यांचा अधिकार आहे, तुम्ही घेऊन या, कुत्र्यांना फिरवा किंवा काही करा कारण की शेवटी तुम्ही तुमच्या मुलाप्रमाणे त्यांना प्राण्यांना पाळता. आम्हाला पण आपुलकी आहे, तुम्ही त्यांना पाळता. पण ज्या कोणी इथे घेऊन येईल कुत्र्यांना तर त्यांना ती विष्ठा वगैरे काही कुत्र्याने काही घाण केली तर ती तुम्ही स्वतः त्याची विल्हेवाट लावा. अगर मी तुम्हाला असं नाही सांगत आहे पण आता याच्या पुढे मी तुम्हाला असं एक निवेदन देतो की जर काय झालं तर आम्ही पुढे कंप्लेंट करणार आहे, तर मी त्याच्या पुढे असणार आहे. पण मी तुम्हाला म्हणजे असं सांगत नाही आहे की कोणाची मला असं हे नाही आहे, पण एक कंप्लेंट करणार आहे कारण की ह्याच्या पुढे तुम्ही असं करू नका. तुम्ही थोडी विल्हेवाट लावा. आम्हाला मान्य आहे तुम्ही कुत्रा किंवा प्राण्यांना घेऊन येता, ओके. बाकी काय माझं बोलणं नाही कारण की गोऱ्याबद्दल बोलायचं झालंच तर आता प्रत्येक माणूस गेल्यानंतर त्याची सुरुवात झाली. सर्वांनी एक माझं असं म्हणणं की 2 मिनिटं तरी शांत राहा आणि गोऱ्याला एक श्रद्धांजली व्हा, बाकी काही नाही. ओके, धन्यवाद. चला बाय. नक्कीच आपण श्रद्धांजली देऊ. नक्कीच कारण की आज ज्याच्या स्मरणात हे जे चषक चालू आहे मला असं वाटतं की त्याबद्दल 2 शब्द बोलणं इथल्या पूर्ण म्हणजे मैदानातले जेवढे पण खेळाडू आहेत कारण की तो माणूसच तसा होता, कारण की मला त्याच्याबद्दल बोलणं म्हणजे खूप कमी आहे. जसं टीम इंडियासाठी रोहित शर्मा ग्रेट होता, T20 तो वर्ल्ड कप घेऊन आला, तसा आपला कांजूरबाईचा कॅप्टन मला असं वाटतं की मोठा तोंड छोटा घास बोलतो ना आपण, तसं आपला रोहित तांबे मला असं वाटतं की त्याने पण गोऱ्यासाठी 2 शब्द बोलावे. लव यू भावा, मिस यू. ॲक्च्युली गोऱ्याला खूप मिस करतोय. ॲक्च्युली भावा खरं गोऱ्याला खूप मिस करतोय. कारण मी कसं मिस करतोय मला सांगता येत नाही. म्हणजे मी जेव्हा विक्रोळीला कामाला जातोय माझा रस्ता तो आहे, येताना म्हणजे त्या रस्त्यावर जेव्हा मी येतो ना, जेव्हा त्याचा जे इन्सिडेंट झाला आहे त्या रस्त्यावर आहे ना, रस्त्यावर मी रोज येताना ना त्याला सॅल्यूट करतो. सॅल्यूट त्या ब्रिज खाली मी त्याला सॅल्यूट करतो. मिस यू बाबा. कारण कसं आहे ती व्यक्ती अशी होती ना ज्या गाव संख्या 12 विदिन कांजूरमार्ग म्हणजे तुम्ही बोला कांजूरबाईज मध्ये मी त्यासाठी खूप लेट आलो. म्हणजे धावांचा पाठलाग करत असताना आलं मी त्याला म्हणजे खूप लेट भेटलो. पण भावा त्याचं व्यक्तिमत्व असं एवढं होतं ना की म्हणजे मी आयुष्यभर विसरू शकत नाही. म्हणजे त्या माणसाला मी जर विसरू शकत नाही. म्हणजे कसं आहे म्हणजे जरी तो क्रिकेट खेळत नसेल भाऊ पण जो आमच्या टीम मध्ये कोणी चूक केली ना म्हणजे त्याला माहिती असतं की कोणी चूक केली, कोणी काय केली. बाबा ह्याने चूक केली, ह्याने असं केलं,
तो मला येऊन सांगायचा. म्हणजे त्याच्या माइंडमध्ये बरे क्रिकेट नको खेळू दे, बरे इथे कोणी काही असू दे, पण तो पोरगा असा पोरगा होणं कधी शक्य नाही आहे. मिस यू गोरा भावा. थँक्यू. धन्यवाद रोहित, धन्यवाद. वैभव मोरे, आपण संतोष बद्दल एवढी सहानुभूती, एवढी आठवण त्यांच्या गाजवून दिल्यात. खरंच त्या संतोषसाठी ह्या मॅच नंतर, अर्थातच फायनल मॅच जेव्हा असेल तेव्हा दोन्ही जे फायनल आलेले संघ लाईनअप करायचं आणि आम्ही जे टी शर्ट परिधान केले, त्या टी शर्ट परिधान केलेल्या सर्व स्वयंसेवक आमच्या कार्यकर्त्यांनी एक लाईनअप करून त्याला सॅल्यूट करायचं, त्याला मानवंदना द्यायची आणि त्याच्या आत्म्यात शांती लावावी ही एक इच्छा प्रदान करायची आहे. धन्यवाद, धन्यवाद साहेब. हे ते म्हणजे माझ्या तर परिचयाचे नाहीत, पण आपल्या संतोषच्या परिचयाचे नक्की असतील, कारण की ते स्वतःहून इकडे माईकचा ताबा घेण्यासाठी आलेत. ते आपले निखिल संपलं. धावसंख्या 20, धावसंख्या 72 धावांचा पाठलाग करतोय कविशील मुलुंड. क्वार्टर फायनल सामना स्काय रायडर्स विरुद्ध घाटकोपर. 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला संघ कविशील मुलुंड 20 धावांची सलामी दिली आहे. पहिली षटक संपलंय. निखिल आपल्याबद्दल थँक्यू. निखिल आपल्याबद्दल आलं, आपल्या इकडे बाईकचा ताबा घ्यायला आलो. निखिल 2 शब्द बोलतील. निखिल त्यांचे क्लासमेट आहेत असं मला इथे कळलं. निखिल, धन्यवाद बोलायची संधी दिल्याबद्दल. संतोष कविकट्टे म्हणजेच आमचा गोऱ्या, आम्हीच त्याला नाव पडलं होतं गोऱ्या. म्हणजे ॲक्च्युअल म्हणजे शाळेपासून आम्ही त्याला ओळखत नव्हतो, पण जेव्हा 11वीला तो विकास क्लासमध्ये आला तो पहिल्या बेंचवर बसायचा, आम्ही सर्व मागे बसायचो. पण नाव तेव्हा एवढी ओळख नव्हती. पण मग जसा आम्ही एकमेकांना भेटायला लागलो, ओळख झाली मग आम्ही त्याला गोऱ्या नावाने हाक मारायला लागलो आणि ते नाव पूर्ण फेमस झालं. गोऱ्या झाला तो. आणि असा मुलगा होता ना, पहिला तो शांत होता, मग आमच्या नादाला लागून आम्हाला पण बिघडवून टाकलं त्यांनी. आणि म्हणजे खूप चांगला मुलगा होता, एक दानशूर मुलगा बोलू शकता. म्हणजे त्याच्याकडे काय असेल ना छोटं मोठं, पण तो आधी दुसऱ्याचा विचार करायचा की बाबा तू घे, नंतर मला नाही भेटलं तरी चालेल. त्याने खूप साऱ्या पोरांना म्हणजे कॅटरिंगमध्ये आम्ही कॅटरर्स वगैरे करायचो, कॉलेजमध्ये असताना आम्ही कॅटरर्स वगैरे करायचो. तर खूप साऱ्या पोरांना त्यांनी म्हणजे एक बोलाल ना की बाबा चल बाबा तू मित्र आहेस ना, काय करत नाहीस ना, थोडेफार पैसे तुला पण भेटतील, तुला पण हातभार लागेल, हा विचार त्याचा असायचा. तिथे पण कधी जेवण कमी पडलं ना तर आधी बोले तुम्ही खावा, मला राहिलं तर मी बघीन बाहेर काय काय खाईन, असा तो मुलगा होता. आणि आपण बोलतो ना की जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. जे घडलं ते चुकीचं घडलं, पण आपण त्याला काही करू शकत नाही. पण आता त्याची कुठे आत्मा असेल त्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. खरं मला असं वाटतं की टीम इंडियासाठी प्लेयर बोलतात ना, टीम इंडियासाठी प्लेयर देणारी पंढरी म्हणजे मुंबई आहे. तर मला असं वाटतं की टेनिस क्रिकेटसाठी जी प्लेयर घडवणारी जी पंढरी आहे ती कांजूर आहे. कांजूरसाठी खूप टाळ्या वाजवा. कांजूरमध्ये खूप चांगले असे टेनिस क्रिकेट प्लेयर हे बनलेले आहेत. चिंटी असो, नाता असो, प्रफुल्ल पाटील असो, मला वाटतं बरेच प्लेयर आहेत. मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही. एलन कुठे? एलनने मला वाटतं माईकचा ताबा घ्यावा. बाळा पाटील आणि विशू ते लेजंड आहेत. ते लेजंड राहणार, लक्षात ठेवा. तर मला असं वाटतं की अजून कोणाला जर धावसंख्येत 36 सुरेख फलंदाजी मैदानात, अर्थातच कविशील मुलुंड यांच्या फलंदाजांकडून. जर संतोष कळवीकट्टे साठी जर कोणाला 2 शब्द जर मांडायचे असतील तर त्याने खरोखर यावं, इथे बोलावं. 4 षटकांमध्ये 71 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरले कविशील मुलुंड आणि धावा जमा झाले 36. दुसरं षटक सुरू असताना गडी होतोय बाद. खरंच तुम्ही सर्वांनी संतोषच्या आठवणींचा जो उजाळा दिलात आणि त्या आठवणी उजाळा करताना, आठवणीचा उजाळा करत असताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलंय. खरंच संतोष
तुझ्या स्मरणात ही स्पर्धा इथे आयोजित करण्यात आलेली आहे. ह्या मॅच नंतर मी आवाहन करेन आमचे कांजूर बॉयचे सगळे खेळाडू जे जर्सी परिधान आपण केलात, मिस यू म्हणून लिहिलात, त्या जर्सी घालून आपण एक लाईनअप करायचं आणि ह्या मॅच नंतर दोन्ही ही मॅच चालू होणार तेव्हा त्याला आपण भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची याचं भान ठेवायचं आहे. सागरजी, यानंतर समालोचन माझे मित्र माझे सहकारी पंकज यांच्याकडे माईक सोपवतोय. थोडीशी रूपरेषा पुन्हा एकदा देतील पंकज. धन्यवाद पंकज. धन्यवाद सर. नक्कीच कांजूर बॉयज आयोजित स्वर्गीय कैलासवासी संतोष कविगट्टे स्मृती चषक 2024. संतोष कविगट्टे म्हणजेच मागील वर्षी एक अपघातात तो आमच्यातून निघून गेला, त्याच्या स्मरणार्थ या ठिकाणी स्पर्धा मुलुंड संघाला शिवम कोटारे. नक्कीच यांनी मागील मॅच मध्ये केवळ एक धाव खर्च केली होती, ते पण निर्णायक षटक टाकलं होतं. पुन्हा एकदा बॅकची गाड्या घेऊन चेंडू आलाय फाईन चिंत्रामध्ये. चेंडू अडवला जाईल, फेकी केली, केवळ एक धाव मिळते. नक्कीच मिसकम्युनिकेशन होत आहे, कोणताही गडी बाद होत नाही. एक चेंडू एक धाव मिळते. अरे एवढे सर्व बोलू नका, माईक मध्ये आवाज येतो, लाईव्ह मध्ये आवाज येतो, जेवढे बोलतायत तेवढे सगळ्यांना.
ताबडतोब धावा लागल्यात त्या 50 जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. तर मागील मॅचचा हिरो डावखुरा फलंदाज मैदानात अभय आपण पाहतोय. तर नक्की ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं ही मॅच झाल्यानंतर कांजूर बॉईजचे सर्व खेळाडू यांनी कॉम्बॉक्स जवळ यायचंय. या मॅचच्या समाप्तीनंतर कांजूर बॉईजचे सगळे खेळाडू आपल्याला विनंती असेल की आपण कॉम्बॉक्स जवळ यायचंय. आठ चेंडू आणि 21 धावा जिंकण्यासाठी पुन्हा राखून टप्प्याचा चेंडू होता, भिरकावला आणि नक्कीच काव कॉर्नर झोन मध्ये षटकार. ज्याची आवश्यकता होती तो फटका आलाय अभय यांच्या बॅट मधनं. समीकरण बदललंय. 15 धावा जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 15 धावा. कोण जाणार उपांत्य फेरीत? मुलुंड का घाटकोपर, कविशिलेन का स्काय रायडर्स? येणारे 7 चेंडू सांगतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शिवम. सुरेख टाकलेला चेंडू. अपील करतायत, अपील फेटाळली जाते. निर्धाव चेंडू येतोय. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता कौशल्यन मुलुंड संघाला. स्वर्गीय कैलासवासी संतोष कविगट्टे स्मृती चषक 2024 दुसरा दिवस, क्वार्टर फायनलचा दुसरा सामना मैदानात. सामना येऊन थांबलाय शेवटच्या षटकात. 6 चेंडू आणि 15 धावा कौशल्यन मुलुंड संघाला जिंकण्यासाठी. 71 धावांचं आव्हान होतं 4 षटकांमध्ये. कृपया क्रीडांगणात कोणी येऊ नये, पंचांच्या परवानगीशिवाय क्रीडांगणात कोणी येऊ नये. सामना लवकरात लवकर चालू करायचंय. स्काय रायडर्स घाटकोपर. नक्कीच दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. सिली पॉइंट मध्ये आपण एक क्षेत्ररक्षक पाहू शकतो. तर गोलंदाज महेश गोलंदाजी मार्कवर. शेवटचं षटक घेऊन महेश्वर मोठी जबाबदारी असेल. 7 चेंडू आणि 15 धावा त्याला डिफेंड करायचे आहेत. तर नक्कीच आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे रमेश याच्यावर. सिली पॉइंट आणि शॉर्ट लेग 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आणि पहिला चेंडू थर्ड मॅन झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. या ठिकाणी नक्कीच एक रन महत्वाचा आहे. त्यासाठी क्षेत्ररक्षण या ठिकाणी काही बदल घडवलेत.
फलंदाज अभय स्ट्राईकवर. 5 चेंडू 14 धावा जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा शॉर्ट लेगला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकलाय पण काहीसा लांब राहतोय चेंडू आणि पंच हात लांबवतायत. वाईट बॉल. 5 चेंडू 13 धावा. पुन्हा दाखवू टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच जो दबाव लावलेला जो क्षेत्ररक्षक होता त्या दबावाखाली बॅटची कडा घेऊन यष्टिरकाच्या हातात चेंडू विसावलाय आणि माघारी पाठवले अभयाला. समीकरण पुन्हा बदललंय. कधी मॅच घाटकोपरला जाते तर कधी मॅच मुलुंडला जाते. पण आता सध्या आपण कांजूरमध्ये खेळतोय आणि हे चषक मुलुंडला जाईल का घाटकोपरला या मॅच नंतर आपल्याला कळेल. चार चेंडू 13 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानात. नवीन फलंदाज मैदानात विकी. नक्कीच एक रणनीती आपल्याला पाहायला मिळते. स्लिप पॉइंट शॉर्ट लेगला 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. दबाव आणण्याचा प्रयत्न आहे फलंदाजावर. 4 चेंडू 13 धावा. 2 मोठे प्रहार मॅच मुलुंडकडे पण ते एवढं सोपं नाहीये. एक रणनीती आखली आहे. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक देखील जवळ घेतलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर महेश. तर पुन्हा एकदा पंच हात लांब करतायत. वाईट बॉल येतोय. नक्कीच बॅट्समन पासून चेंडू कायसा लांब ठेवण्याचा प्रयत्न वाचायचा प्रयत्न या ठिकाणी करतायत महेश. 4 चेंडू 12 धावा. विकी विक्टरी घडवतील का पाहूया. पुढे टाकलेला चेंडू चुकीचा चेंडू आणि त्याचा समाचार घेतलाय षटकारासाठी. 6 धावा येतात विकी यांच्या बॅट मधनं. नक्कीच काहीचा लाईन लेन चुकीची टाकलेली या संधीचं सोनं केलंय विकी यांनी. सुरेख फटका विकी मसूरकर यांच्या बॅट मधनं आलाय. 3 चेंडू आणि 6 धावा. उपांत्यपूर्व फेरीतील आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानात. तीन चेंडू 6 धावा. 6 धावा 3 चेंडू. घाटकोपर विरुद्ध मुलुंड. महेश विरुद्ध विकी. 3 बॉल 6 रन्स. नक्कीच चुकीचा चेंडू होता आणि त्याचा पूर्ण संधीचा फायदा घेतला विकी यांनी. पुन्हा एकदा सामन्यात रंगत आली आहे. 3 चेंडू 6 धावा. विकी पुन्हा एकदा. नक्कीच पंच या ठिकाणी इशारा करतायत. अतिरिक्त धाव. काहीसा दबाव दिसतोय महेश यांच्यावर. तीन चेंडू आणि 5 धावा. 71 धावांचा पाठलाग करत असताना एक मोठी धावसंख्या 24 चेंडू मध्ये. सामना आलाय आता 3 चेंडू आणि 5 धावा. एक मोठा फटका. मुलुंड आपल्या नावाने नक्कीच मॅच करेल. 3 डॉट चेंडू. घाटकोपर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर महेश. दबाव नक्कीच दोन्हीकडे असेल. 3 चेंडू आणि 5 धावा. क्वार्टर फायनलची आजची दुसरी मॅच. पुन्हा एकदा चेंडू हवेत उडलाय आणि या ठिकाणी काय घडतंय. स्लिप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता पण त्याचं लक्ष काहीसं सुरक्षेच्या दृष्टीने उलटा उभा होता. तो चेंडू त्याला लेट दिसला. त्याच्या हातातून निसटलाय. 2 चेंडू आणि 4 धावा आणि स्ट्राईकवर आता कोण आले तर रमेश ज्यांच्या बॅट मधनं आतापर्यंत
4 षटकार आलेत. चेंडूवर वैयक्तिक खेळतोय, पण नक्कीच 2 चेंडूंनी 4 धावा करणं हे त्या 28 रनपेक्षा खूप महत्वाचे आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक दोन चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी काय घडलं, संधी होती, नक्कीच थोडेसे जास्त एफर्ट टाकायचे होते. तर या ठिकाणी धावचित होतोय विकी. 1 चेंडू आणि 3 धावा. नक्कीच कोण जिंकेला सामना, मुलुंड का घाटकोपर, महेश का रमेश, रमेश का महेश. 1 चेंडू 3 धावा. नवीन फलंदाज मैदानात महेश, मोहित. एक चेंडू 3 धावा. एक चेंडूनी 3 धावा तर रमेशने केले तर नक्कीच मैदानात रमेशची हवा. या मॅचचा हिरो पण तोच ठरेल, पण 3 रन करणं त्यासाठी आवश्यक आहेत. 1 चेंडू 3 धावा मुलुंड विरुद्ध घाटकोपर. या ठिकाणी नक्कीच वाचण्याचा प्रयत्न होता. दबाव आहे, दबाव आहे, नक्कीच दबाव दिसतोय. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव आली आहे. 1 चेंडू आणि 2 धावा जिंकण्यासाठी कविशिलन मुलुंड संघाला. अंतिम निर्णय षटकार. एक चेंडू आणि 2 धावा मुलुंड संघाला सेमीफायनल फेरीत प्रवेश करण्यासाठी. पुन्हा एकदा महेश गोलंदाजी मार्कवर. 1 चेंडू 2 धावा. आणि या ठिकाणी सूर्य कसा फटका खेळलाय. थर्डमॅन झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि या ठिकाणी नक्कीच सामना आपल्या नावावर केलाय कविशिलन मुलुंड संघाने आणि मजल मारली सेमीफायनल सामन्यात. काय सामना रंगला आणि नक्कीच ज्याच्या बॅट मधनं 2 रन आले तोच असेल. तर नक्कीच या मॅचचा हिरो देखील तोच असेल. रमेश उर्फ थापा या मॅचचा सामनावीर अफलातून दर्जेदार खेळी केली. चला सामना लवकरात लवकर चालू करायचं. या पुढील होणारा सामना असेल सेमीफायनलचा सामना. कविशिलन मुलुंड विरुद्ध जोगेश्वरी 11. तर या मॅचचा सामनावीर रमेश उर्फ थापा. आपण कॉम्बॉक्स जवळ यायचंय. त्याचप्रमाणे या पुढील होणारा सेमीफायनलचा सामना कौशल्यन मुलुंड विरुद्ध जोगेश्वरी 11 चे कर्णधार. आपण नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. आपल्याला फायनल देखील खेळवायचे, याची खबरदारी घ्या, त्वरा करा. कांजूर बॉयज आयोजित स्वर्गीय कैलासवासी संतोष कैगट्टे स्मृती चषक 2024 मधील अंतिम टप्प्यात आपण आलोय. दुसऱ्या दिवसातील दुसरा सेमीफायनलचा सामना. काल एक सेमीफायनलचा सामना झाला, त्यामध्ये सिल्वर स्टार भिवंडी या संघाने फायनल फेरीत मजल मारली आहे. तर आजच्या दिवसातील हा सेमीफायनलचा सामना. तर ही स्पर्धा
ज्यांच्या बहुमोल सहकार्याने संपन्न झाली. एकविरा क्रिकेट क्लब, एकविरा ज्युनियर, सचिन जोशी, निलेश चौगुले, अनिल ठाकूर, विश्वजित बाबल, सुभाष आमरे, अजय ढोपावकर, दिलीप पाटील, सचिन पाटील, नंदू म्हात्रे, अनिकेत सावंत, स्वप्नील गुडेकर, सागर गुडेकर, सुमित आवटे, अमर मोरे, हवेश कीर्तने, निलेश कीर्तने, निलेश म्हात्रे, अमोल सावंत, सुमित गावडे, अमोल सावंत, विजय देसाई, वैभव मोरे, तसेच निलेश म्हात्रे यांचे खूप असं मोलाचं योगदान आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय कांचनजी किर्लोस्कर. तर नक्कीच तर या ठिकाणी रमेश यांच्या बॅटमधून आपण पाहिले 4 मोठे घनघाती षटकार आणि या षटकारच्या जीवावर त्यांनी मॅच देखील आपल्या नावावर केली. या मॅचचा सामना ठरतायत. सुनील कडपे यांना विनंती असेल की आपण त्यांना सन्मानित करायचंय. ट्रिपल एस यांच्या मार्फत एक टी शर्ट त्याचप्रमाणे ट्रॉफी या ठिकाणी रमेश यांना देऊन सन्मानित करण्यात येत आहे.